आवाज ज्यांच्या समालोचनानं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं. कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात योग्यजी वाघ सर यांचा आवाज. हॅलो चेक. थँक्यू शिवम लोवी सर ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. खरं तर निश्चित स्पर्धेची रात्र शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मोरिया धोदानी आणि त्यांच्याच विरोधात रामा 11 पोखरवाडी. चला 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये लवकरात लवकर कार्यक्रम करा. लवकरात लवकर दणदणीत खणखणीत बारी करा. वाजू दे आज काय आपलीच रात आहे. 1:45 वाजले तरी कसा आहे केला तरी आपण दुसऱ्या दिवसात सूर्य देखणारच आहोत. काय समस्या महाराज. कुणाला कसं माहित आहे का. ज्याचा हात आणि ज्याचं पाय मोक्याच्या क्षणी हलतात त्याला सांगता यास. जाऊया मैदानाच्या आतमध्ये यास. आता काहीतरी वेगळाच मीठ जास्त पडला का. पाठीमागून धरपडायला लागला. हरकत नाहीये मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं 2 धावेचे पेनल्टी असेल. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. बापरे तात्याव गया टाटा बाय बाय खतम. काय सांगायचं काय गरज होती का त्या बळाहून कोली त्यानं हातात घेतली म्हणून काय असा कार्यक्रम झाला. म्हणजे काय माहित आहे का. सासरा बसला आडे आला आणि जावई गुतला वाडे आलं. तिथे जरूर फलंदाज बाद. दुसरा सासरा गाणं कसं ऐकलं. चाहो चाहे दिल्ली मुंबई आग्रा नाही मिळणार तुम्हाला दुसरा सासरा. दुसरा करणाऱ्याला हिम्मत लागल नाही तर काय सांगायचं आहे. चला नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा. यावेळी देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फिल्डिंग झाली. बॅट्समन नवा आला कोरा आला टसशीत आला. त्यामुळे काय माहिती आहे का पहिला बॉल कसा जरी बेमटे देटापासून मारला पण जरा रट्टा खुपोशीत आला. खाली पेली पण हातबा अडका बाहेर आले असा झाला. तिथे साठी आज सरकमने चेंडूला स्टॉप केलं आणि आता एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. नाही ती होईल. 1 ओव्हर झाल्यावर सगळा होईल. त्या गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे हो ह्या घडलं काय. घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा. पंच आवनी झाली असती रच्या मारी बैलांना लात मारली चिखलात बदायकन. तिथे वाईट +4 5. फला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. अजून पहिलीच ओव्हर चालू आहे. पहिलेच वरील सगळा पिक्चर चालू आहे. बॉलर तयार. आता नाही. आता कार्यक्रम फिट झाला बरोबर. त्याला माहिती आहे याला मगच्या बाजूला जेवायची सवय. याला पुढच्याच बाजूला कांजी टिकावा.
तिथे फलंदाज बाद. आता मात्र आमच्या डीजे वाल्याने ऑटोमॅटिकली ताकद वाढेल या का. एकच नंबर आता बरा वाटायला लागला. मॉनिटर असला का कॉमेंट्री वाल्याला धोकाच नाही, त्याला ऑटोमॅटिक त्याचा फ्यूज फुगवतो. यामध्ये देखील फटका. दोन्ही हाताच्या खालतं मुंडी वरतं डोकी, खालतं मुंडी वरतं डोकी, जसा काही शिंगाव घेतो का काय होतो. रिप्लाय जर आला तर बरा होईल, मला वाटतं देखाय भेटेल तो कसा पिक्चर झालेला तो. पण कॅमेरावाल्यानं बॉलच धरला वाया. तू दे का बापो, तोटक्यासारखा धावला ना बाहेर. पहा कमालीचे प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा चला बोऱ्यावाले पहा. नक्कीच का नाही तर तिकडे जाम आहे, तिकडं ते प्युअरची या गरमागरम आहे. अजून वाजला किती आता, 1:45 ना, 2:15 परत खरी कैस उतरतील. इथे जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावपलकावरती आहेत 9. 3 ओव्हरची मॅच, पहिल्या ओव्हरमध्ये 9. नाही तर काय सांगायचं आहे. बिना लग्नवाली कुठे अर्थ लाथील. अर्थाचा अनर्थ यावेळेस हो फटका. खुरपून खुरपून खुरप्या शॉट. आता 100% बॉल मात्र बरोबर. डीजे वाल्या हॅलो चेक. नाही त्याला जोर आलाय, लगीन नाही झाला ना. चेक. बिनजोडचे मानकरी आहेत, त्यांना जोड द्या जोड द्या जोड द्या. रायगड जिल्हा अध्यक्ष अंकुजी ठोंबरे यांच्या वतीनं महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच योगेश वाघ सरांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. खूप खूप धन्यवाद दादा. खरं आता निश्चित नाही, पेट्रोल नाही माझा मत या कसा तर पैसे द्या नाही तर नका द्यावं, फक्त मजा द्या आणि फक्त डिस्टर्ब नाही झाला ना. मग बक्षीस लायणार होता मला झालेला. मला 5,000 दिलं तरी माईक धरू का नको. कारण आज काय झाला असता झाला असता, पण का बिन कामाचं तिकडून बॅट्समन धावून माझं वाला असतं तिथे जरूर. कारण हे प्रेम आहे मित्रांनो. कारण मी मगाशीच म्हटलं की या प्रेमाखातीर आज दिवसभर कॉमेंट्री करून तरी देखील यावं लागलं. कारण या स्पर्धेसाठी मला सगळ्या रात्रीमध्ये इन्व्हाइट केलं होतं, परंतु येता आलं नाहीये. यावेळी देखील फटका कमालीचा. कांद्यावर कांदा, डबल कांदा, षटकार ठोकून बॉलरचा केला बांधा. देव आहे ना, त्यांना तू सस्पेंड करशील हो का. यावेळी देखील फटका पुन्हा एकदा कमालीचा. याही वेळेत चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. बरं त्याचे बॅटीला बॉल ठोकल्यावर ताकद लाईत होतो. बेमटी त्याची वरते त्यांनी इकडे कंच करता. ओ गोविंदजी देशमुख. यावेळी देखील हो फटका कमालीचा होता. जणू काही सेम घडलं होतं तिथे. आंब्याला गोडवा, लिंबाला कडवा आणि फटका मारायचा गेला होता आडवा. काय 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 गुडघ्याला लागून गेलेला. अरे याचं गुडघं तरी केवढं पॉवरफुल आहात. आजकाल बॅटीना बॉल तेवढे दूर जात नाही. याच्या गुडघ्याच्या वाटेला ठोकला तर वाटी केवढी कडक झाली होई. कमालीचा फटका होता. आणि हॅम्परची नीज उडवायची होईना तर किपर असाच काम करायचा का. पार्ट टाइम जॉब लागलाच पाहिजे त्यांना, धोकाच नाही. इथे अगदी
36 धावा धावफलकावरती. आता मला डीजेवाला पटला हा का, आता वाटा जाऊन पटकन मुक्का जाऊ का काय तुला, कारण आवाज आता मात्र जरूर. खऱ्या अर्थाने समालोचन करत असताना मित्रांनो डीजेवाला हा समालोचकाचा महत्त्वाचा भाग असतो, पण त्याच्यापेक्षा हंपर बरा असताना काय माहिती का, कॉमेंट्रीवाला नसला चालतो. यावेळेस देखील फटका पुन्हा एकदा खोदून काढलाय. काय नाही र, रट्टा मारला पण जरासा कुपोषित आला, खाला पिला पण काय सांगायचं आहे, हात हाडका बाहेर म्हणून सांगता. ज्याचा असावा मोठं पोट त्याचं चालतंय लय भारी डोकं, तिथे जरूर फलंदाज होतो बा. गोट्या कमी 12 जागा, कारण तो आमोश आणि पौर्णिमेचे कात्र्यालाच जन्मलेला, त्याला पहिल्यापासून सवयीच खोड्या करायची, तिथे जरूर. चला लगेच मॅचकडे देखील बोलतोय मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती 30 बनलेले आहेत आणि ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. ही भाषा आहे का तुझी? आज कुठाय लागला का माल वाटत, नेमका कंचा आजार बाहेर आला का काय झाला? ही तुम्हाला आवाज कोण आता कळलं माहित आहे का, जे रायचे 2:30 वाजता गोधडीत फोनवर बोलता ना, त्यांनाच तर नाही, ते तुमचा वेगळा आवाज, तो आवाज माकडता येतो, तो खडून जाईन जाता जाता. यावेळेस देखील फटका समोरच्या दिशेला, यावेळेस बॉल थांबत नाही, चेंडू मात्र निघून चालला सीमारेषेच्या बाहेर, बॉल जेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला, टार टीर 4. लग्न आल्यावर तुम्ही गाणीच ऐकू नका, फक्त मॅच बघा. यावेळेस देखील हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे वेगानं बनले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, धावाची बस एकच नंबर. असा याला सांगता काय माहित आहे का, सासू असली मेवणी फसली आणि त्या देखून बायको गपच्या गप बसली. ए क्या हुआ कैसे हुआ लफडा हुआ. पहा म्हणजे विकेट किपर थोडासा साईडला होता, थ्रो त्याच्यापेक्षा अजून थोडासा साईडला आला, चुका होत आहेत. 36 धावा. यावेळेस देखील फटका कमालीचा, केक वर केक, डबल केक, घुटना टेक और चौकार देख. यावेळेस देखील फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक टिपत बॉल पर्यंत आलाय, थोडसा तर वास्तमातून कणकण नेत नाही तो, काही होतं आज का डेंगा फटीतो तू गाली तो. यावेळेस देखील नाव काय टीमचा, मोरिया 11 धोदानी, नुसतं धोद्या येतात, जसा बॉल तावडीत भेटला का धोद्यायला, रात्री एक सांगतो सुगाम फट्या आहे का वाजायला बॉल. यावेळेस देखील आणि तो दुधानेवालं खेळताना 11 खेळता, पण मला अर्धा आरडणार काय, 250 आणला का काय गेला, मोकार आरडला. जल्लोष साजरा केला जातो, जल्लोष तर होणारच, यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती. पा तय चांगला पुकार सांगतील आज वही तरी काय पाप नाही. यावेळेस देखील फटका, इथे बराच काळ हवे चेंडू, यावेळेस देखील बॉल थांबत नाहीये आणि चेंडू मात्र निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या डावाचा खेळ जो इथे संपलेला आहे, धावसंख्या बनलेली आहे 54, 54 धावा, विजयासाठी 55 धाब्याची गरज असेल आणि मला वाटतं नेक्स्ट मॅच असेल
आहे मला वाटतं. जुमापट्टी आणि खंडाळा. हो पॅनल्टीच्या 2 हा का. बरा झाला तुम्ही आठवून दिली, नाही मग माईक सोडला तर मग सांगणार मग सारखा 100 रुपयासारखा जेला. जरूर 54 बनल्या होत्या. सर माईक चालू आहे त्यामुळे कदाचित हे शब्द इथून पण मंचावरती. चला अण्णा 11 मोठा आणि त्याचबरोबरीने चुमापट्टी या दोन्ही संघाच्या आपण करंदारला इन्व्हाइट करू आपण टॉससाठी. तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी टीम येस पोखरवाडी संघाला मात्र 18 चेंडू 56 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम. नेक्स्ट मॅच अण्णा 11 मोठा आणि त्याचबरोबरीने जुमापट्टी या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. तर चला दोन्ही संघ आपण लगेचच माहिती टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हा. तर सलामीची जोडी पोखरवाडी टीमची मात्र सलामीची जोडी रवाना झाली आहे. श्याम आणि विशाल. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज दीपक आपण पाहतोय. हा चेंडू पहिला चेंडू आक्रमण करायचं होतं परंतु इथे लॉंग ऑफला फिल्डर मात्र ताईना ते थोडंसं पंबल झालंय परंतु एकच सिंगल मात्र कंप्लीट होती. सिंगलच्या पद्धतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन केला जातो. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत लागलेला हा एक धाव. परंतु पाहायला गेलं ना तर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत मोठमोठे पटके पहिल्या ओव्हरपासून पहिल्या चेंडूपासून त्यांना हवेत. हा देखील पाहतोय आपण. इथं देखील पाहतोय आपण. हा देखील आपण पाहतोय पंचांना डाब्या स्टेजच्या बाजूला चेंडू सुपर घोषित करतायत. अभ्यंतर धाब्याने मात्र भरपलटी जाते. अभ्यंतरच्या मदतीने 3 धाबा फलकावरती लागल्या जात आहेत. टीम आपण पाहतोय पोखरवाडी संघाला 56चा पाठलाग 57चा पाठलाग करायचा त्यांना अद्यापर्यंत 3 धाबा फलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील दिशा दिली आहे फक्त. इथे चालला चेंडू लॉंग लेगला इथे भेटतील त्या 4 धाबा. पोखरवाडी संघ 57चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय संघर्षाचा शंखनाद करणारा आलाय चौकार. इथे चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 57चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 7 या अंकावरती 7 धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 1चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 7 धाव फलकावरती मोठमोठे पटके खेचावे लागतील. 57चा पाठलाग म्हटला तर भरपूर मोठा धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे पोखरवाडी संघाला. हा देखील मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज तयार झालाय. झेल देखील केली गेली आणि संपवलाय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो श्याम हा सुद्धा दिफात. यशवंत मात्र वंडमच्या पोझिशनला मैदानामध्ये.
चला टॉस लगेच जुमापट्टी आणि त्याचबरोबरीने अण्णा 11 मुठा दोन्ही संघाच्या करत आपण चला टॉससाठी अण्णा 11 मुठा टीमचा करदार उपस्थित आहे. तर जुमापट्टीचा टीम करदार चला आपण. तर आयोजकांच्या वतीने मात्र टॉस केला जातो. इथे पाहू शकाल आपण यशवंत मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. इथे देखील शरीराचा बेट लावली अपील पंचांकडे पाहतो आपण. अक्षरशः वेगाने चेंडू फेकला होता. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न आणि ही ते फलंदाज हा नाही ना म्हणता लेझी क्रिकेट. आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये लक्ष नसताना ही देखील गोष्ट घडली आहे आणि ही ते विकेट अजून एक मैदानाच्या बाहेर. राहुल मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथं मैदानामध्ये चालू आहे अद्यापर्यंत. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. चेंडू चालला लॉंग स्टॉपला दणदण करत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार देखील नाहीये. इथे आलाय चौकार. अण्णा 11 मोठा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे जुमापट्टी टीमला प्रथम फिल्डिंग करावी लागणार आहे. दोन्ही संघ आपण लगेच तयार राहा. अण्णा 11 मोठा आणि त्याचबरोबर जुमापट्टी दोन संघादरम्यान नेक्स्ट लढत पाहायला मिळेल आपल्याला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकाचा विचार आपण केला. 57 पाठला करत अद्यापर्यंत 11 धावा धाव फलकावरती. म्हणजे 12 चेंडू आणि 46 धावसंख्येची अजूनही गरज असेल विजयासाठी. म्हणजे प्रतिषटक 23च्या स्किंग रेटने आता खेळ करावा लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये. हा देखील वेगवान चेंडू तेवढ्याच वेगाने चेंडू उडवायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडू सांगितल्याने धावफलक स्थिरावला आहे 11 वरती. आता 11 चेंडू आणि 46 पाठला करायचा आहे. हा देखील आपण पाहतो चेंडू लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. निर्धावच्या संगतीने 11 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. टीम पोखरवाडी संघ आपण पाहतोय परंतु दुधानी संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग आपण पाहतोय. 4था चेंडू देखील निर्धाव आला आहे. आता विचार पडला असेल तो राहुल याला की मैदानामध्ये नक्की चालू काय. कारण की 57 पाठला करायचा होता ना अद्यापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळण्यामध्ये यश आलंय तर राहुलला. परंतु गोलंदाज मनोजचं कौतुक करणं गरजेचं आहे. हा देखील 5वा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. आता मेडन षटक पाहायला भेटेल का या स्पर्धेमधलं तिसरं आणि आजच्या दिवसामधलं पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला भेटेल का ते मनोजच्या गुडू आपल्याला पाहायला मेडन षटकाच्या कदारावरती असेल. आता इथे योगेश बागसर असते तर निश्चितच काहीतरी फलंदाजाला उपमा दिली असती त्यांनी. आणि हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मेडन षटक पाहायला मिळतं या स्पर्धेमधलं. बसंती 11 स्टेशन ठाकूरवाडी आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय देव माणूस चषकामध्ये. अच्छा या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक तिसरं मेडन षटक आणि त्याचबरोबरीने या दिवसामधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळतं आहे असं वाटलं होतं. पहिलं देखील तेच घडलं 3 दिवसांमध्ये आणि आज देखील रात्रीतून तेच घडत असताना अक्षरशः 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 11 धावा धाव फलकावरती. आता असंच म्हणावं लागेल का पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली या सामन्यामध्ये. कारण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे पोखरवाडी संघाला. आता 12वा प्रतिनिधी देखील म्हणत असेल काय मेहनत केली एवढी पण वाया गेली. तो देखील असं म्हणत असेल. हा देखील चेंडू आला निर्धाव सलगचा 7वा चेंडू निर्धाव पाहायला भेटतो आपल्याला या पुढच्या ओव्हरपासून. ओव्हर क्रमांक 2ला आले मनोज आणि त्याच्यानंतर आता ओव्हर क्रमांक 3ला आले दत्ता.
हा देखील बॅटचा फ्लो मात्र पाहायला भेटला आपला टोसला लागत असताना इथे देखील एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. चिक्की सिंगल मैदानामध्ये कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 12 वरती. थेंबे थेंबे तळेसाचे पाहतो आपण. दोघांनी टीमने पाहायला मिळते आपल्याला. बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या चांगली फटकेबाजी पाहिली पोखरवाडी टीमच्या विरोधामध्ये. हा देखील शरीराबाज टाकण्याचा प्रयत्न होता आणि ही ते देखील स्पर्श करत असताना पाहायला मिळते. इथे देखील चेंडू निर्धाव. आता पूर्णतः या मॅचमध्ये औपचारिकता बाकी राहिले. संपूर्णतः 3 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. आता आपण पाहतोय जिथे धावसंख्या भरपूर करायची 12 धावा धावफलकामध्ये आतापर्यंत 2 विकेट गेलेत. हा देखील फटका फसलाय. अजून एक विकेट आता मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय. हा सुद्धा डिपार्टमेंट राहुल देखील मैदानाच्या बाहेर जड पावलाने आता परतीचा प्रवास करेल. अशा बाहेर 1 नंबर विकेट डाऊन. पोखरवाडी संघाचा आपण गोलंदाजीचं विश्लेषण केलं ना. आता पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 9 धावा आणि जशी दीपक आले मैदानामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरला जी सुरुवात झाली धावसंख्येची ती शेवटच्या षटकापर्यंत धाव केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या केली 21 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या केली 24. संघाची तब्बल धावसंख्या 56 झाली होती. 57चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत पोखरवाडी संघ 12 धावसंख्येवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू नितेश मात्र गेलेत. जिंकला तो. तर विनंती असेल मधुकरजी पारधी सरांना. पेशाने शिक्षक आहे पोखरवाडी टीमचे ते मधुकरजी पारधी साहेबांना विनंती असेल आपण देखील मंचावरती यावं. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीने. तर या सामन्याचा मारतो मॅच ज्याने